तर्फे मी अनुमोदन देतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करावं असं मी सर्वांना विनंती करतो. उद्यानामध्ये जे भीमानुयायी इतर ठिकाणी आहेत त्यांनी विचारमंचासमोर स्थानापन्न व्हायचे अशी विनंती करण्यात येत आहे. अगदी काही क्षणात आपण या व्याख्यानाला सुरुवात करत आहोत. शिवराय ते भीमराय या व्याख्यानाची सुरुवात काही क्षणात होत आहे. तरी सर्वांना विनंती आहे विचारमंचासमोर स्थानापन्न व्हायचे.
यानंतर पाहुण्यांचा सत्कार करणे ही मी समितीचे अध्यक्ष रामभाऊ झेंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे व्याख्याते श्रीकांत बरंगे सर यांचा सत्कार करावा. समितीचे सचिव प्रमोद भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी लोंढे गुरुजींचा सत्कार करावा. समितीचे उपाध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांना विनंती करतो की रणपिसे सरांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट सोमायाताई गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी सुजाताताई शिंदेंचा सत्कार करायचा आहे. समितीचे उपाध्यक्षा रश्मिताई आयरे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर साखरे मॅडमचा सत्कार करायचा. धन्यवाद. यानंतर समितीच्या उपाध्यक्षा रश्मिताई आयरे यांना कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे अशी विनंती करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची. त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची, त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची. सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामभाऊ झेंडे, उपाध्यक्ष शरद उघडे, सचिन जाधव, सुनील थोरात व मी रश्मी सचिन जाधव महिला उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज 12 एप्रिल 2026 रोजी प्राध्यापक श्रीकांत बरिंगे सरांचे व्याख्यान शिवराय ते भीमराय हे आयोजित केलेले आहे. शिवराय ते भीमराय हा आवाज तरुण पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आहे. सरांच्या व्याख्यानासाठी जमलेली मोठी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची जणू साक्ष देते. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपल्यात आगमन होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे वेलकम सर. थँक्यू सो मच. शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे व्याख्याते श्रीकांत बरिंगे सरांचा परिचय करून द्यावा. अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आज 12 एप्रिल
आपल्या या जयंती उत्सव समितीचं कार्यक्रमाचं हे दुसरं पुष्प. आजचे जे व्याख्याते आहेत हे श्रीकांत अशोकराव बरिंगे. सरांचा परिचय जर सांगायचं झालं तर सरांचं गाव जे आहे ते अकोला आहे. त्याचबरोबर सर इरिगेशनमध्ये कामाला आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीता या ग्रंथावरती त्यांची बरीचशी व्याख्यानं झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर महाराष्ट्रामध्ये सरांची शेकडो व्याख्यानं झालेली आहेत. क्रांतीची मशाल पेटवा हे एक वैचारिक प्रबोधनाचं पुस्तकसुद्धा सरांचं प्रकाशित झालेलं आहे. सरांना बरिंगे सरांना आपण 2011 साली आपण या ठिकाणी याच विचारमंचावरती सरांचं व्याख्यानसुद्धा झालेलं होतं. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली आणि मध्ये आमच्या सर मनात आलं होतं, परंतु आपले 2 वर्ष व्याख्यानमाला जी आहे थोडीशी कोरोनाच्या काळामध्ये खंडित झाली. त्यामुळे आता यावर्षी म्हटलं सरांना निश्चित बोलवावं. माझ्याकडे नंबर होता, त्या नंबरवरती सरांना कॉल केला आणि तो लागला. हे विशेष म्हणजे मला वाटलं होतं की सरांचा नंबर कदाचित बदलला असेल, परंतु तोच नंबर असल्यामुळे कॉल लागला आणि सरांनी सुद्धा अगदी थोडीसुद्धा आडेविडे न घेता लगेच सर तयार झाले. सर शिरूरला म्हटल्यानंतर लगेच येतो म्हटले आणि मग आज या ठिकाणी आपल्याला सरांच्या या व्याख्यानाचा लाभ निश्चित होणार आहे. आजचा जो विषय आहे तो शिवराय ते भीमराय असा हा व्याख्यानाचा विषय आहे. तरी मी सरांमध्ये आणि आपणामध्ये जास्त वेळ घेणार नाही. तरी या ठिकाणी मी माझं जे थोडक्यात माझ्याकडे सरांबद्दल जी माहिती मला सांगायची होती ती मी थोडक्यात या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्रीकांत बरिंगे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आमच्या सर्वांसमोर मांडावेत. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, या स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्याचे संस्थापक कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज, छात्रवीर स्वराज्य रक्षक बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, संत कबीर, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, भारतातल्या पहिल्या धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, दिवसा गावातली घाण साफ करणारे आणि रात्री प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मेंदूतली घाण साफ करणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज, आणि या भारतातले शेवटचे आणि उपाध्यक्ष शरद उघडे साहेब तथा उपाध्यक्ष सचिन जाधव सर, सुनील थोरात सर,
सुनील थोरात सर, रश्मी जाधव अहिरे तथा कार्याध्यक्ष बबन गायकवाड आणि माननीय अध्यक्ष माननीय रामभाऊ झेंडे तथा ज्यांनी मला या ठिकाणी विचार प्रकट करायला बोलावलं असे आदरणीय आमचे मित्र शिंदे सर तथा जमलेले सर्व शिरूरचे फुले शाहू आंबेडकर विचारप्रेमी शिवप्रेमी, आज मला जो विषय दिलेला आहे शिवराय ते भीमराय, मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की या गुरु शिष्यांची जयंती ही की फक्त शिरूर पुरते मर्यादित नाही, कारण महापुरुषांच्या जयंत्या ह्या कशासाठी साजऱ्या करतात हे सुद्धा आमच्या समाजाला, लोकांना, बहुजन समाजातल्या व्यक्तींना, तरुणांना खास करून कळलं पाहिजे, यासाठी प्रबोधनाचं आयोजन असते. विचार करा, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आम्ही साजरी करत आहे. ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी करत आहे. जयंतीतून काय होतं? जयंतीतून आम्हाला आमचा इतिहास कळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास निर्माण करू शकत नाही. मग आमचा इतिहास काय होता? आमचा इतिहासाची पडताळणी केली आम्ही, जेव्हा त्याचं अवलोकन केलं, अभ्यास केला, त्यांचा आमच्या लक्षात येते की चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांनी जो बहुजन समाजाला विचार दिला की बुद्धांनी सांगितलं 2500 वर्षाच्या अगोदर, बहुजन हिताय बहुजन सुखाय, भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की सगळ्यांचं हित व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. तो भगवान बुद्धाचा विचार सुद्धा आम्हाला तरुण पिढीला समजणं काळाची गरज आहे. यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन आहे. यासाठी आयोजनकर्त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. काय गरज आहे व्याख्यान प्रबोधनाची? आज पेटले हे रान सारे कोण विजवी याला, विचारा जाऊनी शहाण्याला. हे शहाण्या माणसांना बोलावून त्यांच्याजवळून प्रबोधन ऐकून बुद्धाचा विचार, तुकडोजी महाराजचा विचार, संत तुकाराम महाराजचा विचार नव्हे नव्हे तर ज्यांनी ज्यांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारे, ज्यांनी जगाच्या कल्याणाकरिता आपल्या आयुष्याचे श्वास वेचले, अशा सगळ्या महापुरुषांचा विचार जाणून घेण्यासाठी आपण जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनाचं आयोजन करतो. मी सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो, मी इथे तुमचं मनोरंजन करण्यासाठी उभा नाहीये. मनोरंजनाचे अनेक साधनं तुमच्या मोबाईलला अवेलेबल आहेत, पण मी तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी उभा आहे. प्रबोधनाचा अर्थ महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शब्दात सत्य आणि असत्य यांचं वेगळेपण करून सत्याला छाती ठोकपणे जे स्वीकारतात त्याला प्रबोधन म्हणतात. आणि ते प्रबोधनाची पेरणी आपण या समितीच्या मार्फत या शिरूर नगरीमध्ये आणि आसपासच्या परिसरात करतात, याचा मला अतिशय आनंद वाटतो. मी आपला या ठिकाणी वार्षिक अहवाल बघितला, किती मोठी चळवळ आहे. बाबासाहेबांचा हाच उद्देश होता. बाबासाहेब काय म्हणत की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी जे कार्य आरंभलं आहे या कार्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाची बाजी लावा. काय बाबासाहेबांचं सेंटेन्स आहे? किती किती लोकांना समजलंय? बाबासाहेब म्हणतात माझ्या नावाचा जय जयकार नका करू, मी जे कार्य आरंभलं आहे हे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाची बाजी लावा. हे बाबासाहेबांचे विचार आमच्या तरुण पिढीला, बहुजन समाजाला कळणे काळाची गरज आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना एका जातीपुरतं लिमिटेड करण्याचा प्रयत्न या देशामध्ये चालू आहे. म्हणून आम्हाला लक्षात आलं पाहिजे की शिवराय ते भीमराय काय होती 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्राची स्थिती. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि बलात्कार, तशा परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात जन्म झालेल्या माझ्या जिजाऊंचा एक विचार ते आपल्या वडिलांना विचारतात, किती दिवस आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाहीची सरदारकी म्हणजे नोकरी करावी, आपण आपलं स्वतःचं राज्य निर्माण करावं. ह्या जिजाऊ प्रश्न करतात आपल्या वडिलांना, पुढे जाऊन आपले पती शहाजी राजांना, आणि तो विचार ते शिवाजी राजांना देतात की शिवाजी राजे, इथल्या लोकांच्या छातीत धग आहे, इथल्या लोकांच्या मनगटात रग आहे, फक्त इतक्या लोकांना नेतृत्व तुम्ही बहाल करा. नेतृत्व दिलं तर इथले लोक पेटून उठतील, तुमच्या सोबत उभे राहतील, जाती धर्माच्या भिंती फोडतील आणि सगळे मावळा या नावानं एकत्र झाले. तो जिजाऊंचा विचार शिवाजी राजांनी पुढे नेला. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, शिवाजी राजांच्या काळात 18 पकड जातीचे मावळे, विविध जाती धर्माचे, पण महाराजांनी नाव काय दिलं त्यांना?
मावळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे, रानडे, गांधी आणि जिना या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब म्हणतात, मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे. हे बाबासाहेब म्हणजे शिवाजीराजे एकीकडे काय म्हणतात, 18 पकड जातीच्या लोकांना मावळा म्हणतात, आणि बाबासाहेब म्हणतात आम्ही भारतीय लोक. म्हणून शिवराय ते भीमराय हे नातं आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्या स्वराज्याचं सुराज्य व्हावं. लोकशाही प्रधान भारतामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय लोकशाही नांदावी, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 1891 ला जन्म झाला आणि 56 ला बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. बाबासाहेबांनी 1920 पासून ते 56 पर्यंत म्हणजे 36 वर्षापर्यंत अगरबत्ती सारखे बाबासाहेबांनी सुगंध दिला, जगाला ज्ञानाचा सुगंध दिला. तो विचार आम्हाला या शिरूरच्या नगरीतला कळला पाहिजे. पण दुर्दैवानं शिंदे सर मला सांगावं वाटतं की आम्ही लोक फक्त महापुरुषांना डोक्यावर घेण्यातच धन्यता मानून राहिलो. महापुरुष डोक्यावर घेण्याचा विषय नाही आहे, हा डोक्यात घेण्याचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर मद्रासच्या भाषणात साला 1944 बाबासाहेब जमलेल्या सभेला सांगतात की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायची आहे. बाबासाहेबांचं वाक्य आहे बरं का. 1944 तमिळनाडू त्या मद्रासला सांगतात, आताच चेन्नई. का सांगतात बाबासाहेब की तुम्ही तुमच्या घरावर जाण, घराच्या भिंतीवर लिहा तर आम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. पण विचार करा, त्यावेळी 44 ला आमच्या घराला भिंतीच नव्हत्या, आमच्या घर सिमेंट, माती, विटांचे नव्हते. मग बाबासाहेब कोणत्या भिंती म्हणतात? त्या म्हणतात आपल्या मनाच्या भिंती. आमच्या मनाच्या भिंतीवर आम्ही कोरलं पाहिजे की आम्हाला मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा जिंकता आल्या पाहिजेत. हा विचार बाबासाहेबांनी हयातभर दिला आणि तंतोतंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात सुद्धा मोक्याचे पद काबीज करावे म्हणून महाराजांनी अष्टप्रधान मंडळ उभं केलं. आणि महाराजांनी या हिंदुस्थानचा अभ्यास केला तत्कालीन की आपण काय करावं, कोणता किल्ला घ्यावा, कोणता किल्ला घ्यावा की इथली आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाहीचं हे गुलामगिरीचं राज्य नष्ट होईल. बघा महाराजांच्या काळातले किल्ले कोणते आहेत? रायगड आहे, राजगड आहे, पुरंदर आहे. आणि बाबासाहेबांच्या काळातले किल्ले कोणते आहेत? सर्वोच्च न्यायालय आहे. आमचं IAS, IPS, कलेक्टर, सायंटिस्ट हे बाबासाहेबांच्या लोकशाहीतले किल्ले आहेत. हे सुद्धा आम्हाला ज्याप्रमाणे शिवाजी राजांनी तत्कालीन किल्ले काबीज करायला मावळ्यांना सांगितले, ते बाबासाहेबांनी सुद्धा आजचे जे लोकशाही 4 स्तंभ आहेत ते काबीज करण्याचे बाबासाहेब आम्हाला हा विचार देतात. हा जयंतीच्या निमित्तानं मित्रांनो समजून घेता आला पाहिजे. काय आहेत बाबासाहेब? बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर एक पत्रकार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक लेखक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे प्रणेते आहेत, नेते आहेत, वकील आहेत, संविधान निर्माते आहेत, स्त्रियांचे उद्धार करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगारांचे नेते आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वचिंतक आहेत, तत्वज्ञानी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ आहेत. किती किती पदव्या सांगू. 1900 ज्यावेळी 2004 ला कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळी कोलंबिया विद्यापीठामध्ये एक कमिटी नेमली आणि त्यांनी ठरवलं की या विद्यापीठाच्या 250 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गेले 250 वर्षात जे टॉपचे 100 मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, जे अतिशय बुद्धिमान आहेत, की ज्यांच्या बुद्धीनं त्यांच्या राष्ट्राला उपयोग झाला, त्यांची एक यादी प्रसिद्ध करा. ती यादी प्रसिद्ध झाली. त्यातलं पहिलं नाव माहिती कोणाचं नाव आहे? त्यातलं पहिलं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हे कोलंबिया विद्यापीठामध्ये आहे. आजही त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आम्ही गेलो तर बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आमचे बाबासाहेब आहेत. म्हणून मी तरुणांना म्हणतो की आम्हाला आमचे आदर्श त्या बॉलिवूड मध्ये शोधायची गरज नाही, आम्हाला आमचे आदर्श हॉलिवूड मध्ये शोधायची गरज नाही, आम्हाला आमचे आदर्श युरोपियातले लोकांना शोधायची गरज नाही. हे 2 महापुरुष असे होते ज्यांची जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आम्ही आदर्श घेतला तर आज आमचे पोरं जे आता सकाळी सकाळी उठले की तुमच्या शिरूरला वृत्तपत्र येतात ना, पोरांची मानसिकता बघा कशी आहे. वृत्तपत्र आलं की पहिले काय पाहतात? राशी भविष्य. नाव असते श्रीकांत, रास असते कुंभ, कुंभ राशीत लिहिलं असते की आज तुमच्या जीवनामध्ये विमानाचा योग आहे. आणि शिरूरमध्ये विमानतळच नसते. फार बिकट अवस्था आहे.
आमचे जे मेंदूचे पाकिट या लोकांनी मारले ना, का मारले माहितीये? कारण आम्ही नाही बुद्ध समजून घेतले, ना आम्ही शाहू समजून घेतले, न बाबासाहेब, न फुले, न छत्रपती संभाजी राजे समजून घेतले. संभाजी महाराज कोण आहेत? वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुधभूषण ग्रंथ लिहिणारा राजकुमार आहे. संभाजी राजांचं कैक भाषेवर प्रभुत्व आहे. ते संभाजी राजे म्हणतात, जे कर्मवादी असतात ते नामर्द असतात, आणि जे प्रयत्नवादी असतात ते खरे मर्द असतात. ते छत्रपती संभाजी राजांचा विचार आजच्या तरुण पोरांनी समजून घेतला पाहिजे. म्हणून राशी भविष्य थोटांड आहे हे मी नाही म्हणत. मी आलो विदर्भातून, अकोला जिल्हा. आमच्या विदर्भात 2 संत होऊन गेले जे प्रबोधनकारी आणि क्रांतिकारी आहेत. पहिलं नाव कर्मयोगी गाडगे बाबा, दुसरं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या 2 संतांचा परिचय सुद्धा या शिरूरच्या नगरीत मध्ये. माझी विनंती आहे, गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन आम्ही वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वैशिष्ट्य आहे, बाबासाहेब कधीच कोण्या साधूच्या संताच्या पाया पडायला गेले नाही. फारसं असं आढळत नाही की बाबासाहेब कोणाच्या कीर्तनात बसले. पण गाडगे बाबाच्या कीर्तनात, ज्यावेळी गाडगे बाबाचं मुंबईच्या भायखळ्याला कीर्तन झालं, त्यावेळी लेखक पटवर्धन लिहितात की त्या कीर्तनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर खाली बसलेले आहेत आणि समोर गाडगे बाबाचं कीर्तन चाललंय. बघा गाडगे बाबाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं. पण हे कोणी आम्हाला सांगतच नाही असं की गाडगे बाबाचं बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. गाडगे बाबा त्या कीर्तनाला समोर बसले आहेत. नजर गेली गाडगे बाबाची. गाडगे बाबा सांगतात, गाडगे बाबा म्हणतात, म्या अळानी माणूस आहे. पण या ठिकाणी कोण बसलेला आहे कीर्तनाला? अरे ज्यांनी हिंदुस्थानची घटना लिहिली, घटना, ते डॉक्टर आंबेडकर बसलेले आहेत. आणि लोकांना गाडगे बाबा प्रश्न करतात, लोक हो देव पाहिला का रे? लोक म्हणत नाही बाबा, मंदिरात पाहिला. गाडगे बाबा दुसरा प्रश्न विचारायचे, अरे जिवंत देव पाहायचा आहे का रे? लोक म्हणायचे हो बाबा. मग गाडगे बाबा इशारा करायचे, हे बाजूला बसलेले आहेत डॉक्टर आंबेडकर, त्यांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशामध्ये समानता प्रस्थापित केली. देव पाहायचा असेल तर या डॉक्टर आंबेडकर मध्ये पहा, हे सांगणारे गाडगे बाबा आहेत. गाडगे बाबा आषाढीला जायचे. पंढरपूर मध्ये गेल्यावर गाडगे बाबा चंद्रभागेचा सगळा तो तीळ साफ करायचे. आणि गाडगे बाबा जेव्हा कीर्तनाला उभे राहायचे तेव्हा कर्मवीर भाऊराकडले पाहून म्हणतात की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामध्ये देव शोधा. तो देव आम्हाला गाडगे बाबाचा कळला का? हे असं गाडगे बाबाचं आणि बाबासाहेबाचं सुद्धा नातं आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला निघाले, पण बाबासाहेबांना माहिती पडलं की गाडगे बाबांची तब्येत नीट नाही आहे. बाबासाहेब आपल्या सचिवाच्या सोबत त्या मुंबईच्या दवाखान्यात जातात आणि रस्त्याने जात असताना 2 गाडगे बाबासाठी घोंगड्या खरेदी करतात. गाडगे बाबाच्या समोर दवाखान्यात जातात तेव्हा गाडगे बाबा म्हणतात, डॉक्टर साहेब तुम्ही या देशाचे कायदा मंत्री आहात, तुमचा एक एक क्षण महत्वाचा आहे. आम्ही तर निरीक्षर आहोत. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात, गाडगे बाबा आमचा अधिकार फक्त 5 वर्षाचा, पण तुमचा अधिकार जन्मोजन्मीचा. गाडगे बाबा ही 2 घोंगडे मी तुमच्यासाठी आणले, ते कबूल करा. बघा गाडगे बाबांनी हयातभर कोणाजवळून काही घेतलं नाही, पण प्रेमापोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून त्यांनी 2 घोंगड्या घेतल्या. हे नातं गाडगे बाबाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मित्रांनो, ज्यावेळी बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची वार्ता आकाशवाणीवर गाडगे बाबाला कळाली ना, त्यावेळी गाडगे बाबा रडले. गाडगे बाबाला जेव्हा कीर्तनात माहिती पडलं की तुमचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेला, गाडगे बाबा रडले नाहीत, उलट म्हणले, ऐसे मेले कोट्यानु कोटीन, काय रडू बापा एकासाठी. पण जेव्हा बाबासाहेबाच्या महानिर्वाणाची वार्ता गाडगे बाबाला माहिती पडते तेव्हा गाडगे बाबा ढसा ढसा रडतात. हे नातं बाबासाहेबांचं गाडगे बाबाचं आहे. 6 डिसेंबरला बाबासाहेबांनी देह सोडला आणि बरोबर 14 दिवसानंतर गाडगे बाबांनी 20 डिसेंबरला सुद्धा आपला देह सोडला. 14 दिवस त्या विरहात, त्या विचारात गाडगे बाबा होते. हे महापुरुषांचं नातं आहे. पण मला सांगावं वाटतं की या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रत्येक महापुरुषाला जातवार विभागणं चालू आहे. बघा तुम्ही, प्रत्येक महापुरुष, ज्योतिबा फुले कोणाचे? माळी समाजाचे. अहिल्यादेवी होळकर कोणाच्या? धनगर समाजाच्या. शिवाजीराजे मराठा समाजाचे. बाबासाहेब बौद्ध समाजाचे. बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे. पण असं नाही, हे आम्ही प्रबोधनातून सांगतो. प्रबोधन एवढ्यासाठी आहे, बघा ना, भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षाच्या अगोदर काय सांगितलं? चरक भिक्कवे चारिका बहुजन हिताय बहुजन सुखाय.
जाऊन लोकांमध्ये सांगा, समानतेचा विचार पेरा. त्या बुद्धांच्या विचार संत नामदेव महाराजांच्या अभंगांवर आहे. ज्या नामदेव महाराजांनी कीर्तनाची परंपरा सुरू केली या देशात, ज्या नामदेव महाराजांनी पंजाबच्या घुमांपर्यंत जाऊन कीर्तन परंपरा आणि वारकरी परंपरेचा विचार पोहोचवला, त्या नामदेव महाराजांवर भगवान गौतम बुद्धांच्या विचार आहे. त्या नामदेव महाराजांना गुरु देहुकर तुकाराम महाराज म्हणतात. त्या तुकोबांना आपले गुरु छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बघा नातं कसं आहे. शिवाजी राजांची समाधी कोणी शोधली? महात्मा ज्योतिबा फुलेंनी. ज्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली ते गुरु, ते ज्योतिराव फुलेंना गुरु कोण मानतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. बाबासाहेबांना विदेशात जाण्यासाठी मदत कोण करतात? छत्रपती शाहू महाराज करतात. आणि बाबासाहेबांना आपला फकीरा ग्रंथ अण्णाभाऊ साठे अर्पण करतात. ते फकीराच्या पहिल्या पानावर लिहितात, ही फकीरा कादंबरी डॉक्टर आंबेडकरांच्या झुंजार लेखनीला अर्पण. म्हणजे बुद्धांपासून तर अण्णाभाऊ साठेपर्यंत हे महापुरुषांच्या विचारांची मालिका आहे. म्हणून या शिरूरच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की महापुरुषांचं नातं असं आहे. म्हणून मी महिलांना नेहमी सांगतो, या ठिकाणी महिला कमी आहेत, पण मी महिलांना नेहमी सांगतो की तुम्ही आता त्या वडाच्या झाडाला चक्रा मारणं बंद करा. मी नेहमी सांगतो, कारण जगातल्या महिला अनेक ग्रहाला चक्रा मारत आहेत. सुनीता विलियम्स, कल्पना चावला ज्या गेल्या आपल्यातून, अनेक ग्रहाला चक्रा मारत आहेत. तुम्ही वडाच्या झाडाला चक्रा मारता. मी विचारतो, काऊन चक्रा मारता? तर आमच्या आया बहिणी मला सांगतात की हाच नवरा 7 जन्मात भेटावा. पण मी म्हणतो, तो दारू पेते, खर्रा खाते, तुले मारते, तरी तुले तोच भेटावा असं कोण वाटतं? असं काय शासनाचा GR आहे का कोणता, की कोणता ऑर्डर आलेली आहे? तोच भेटावा असं काय आहे? कधीतरी तुम्ही पुरुष मंडळीला प्रश्न केला पाहिजे का, हो म्हणा तुम्ही मिळावे म्हणून मी वडाच्या झाडाला 7 चक्रा मारते, निदान एका जन्मात मी भेटावी म्हणून निदान बाबडीच्या झाडाला तरी एखादा राऊंड मारा. तुम्ही विचारा प्रश्न, पण तुम्ही बोलत नाही. तुम्ही प्रश्न विचारत नाही. पण जिजाऊ प्रश्न विचारायच्या. जिजाऊ विचारायच्या, शिवबा किती दिवस करायची हे गुलामी? तुम्ही उभं राहिलं पाहिजे. इथल्या लोकांना गावागावात जा, इथल्या लोकांना तांड्यात जा आणि इथल्या लोकांना एकत्र करा आणि त्यांना नेतृत्व द्या. नेतृत्व असलं तर समाज उभा राहतो. नेतृत्व असलं तर राष्ट्र घडतं आणि नेतृत्व नसलं तर राष्ट्र अधोगतीला जातं. अनेक आता वर्तमान परिस्थिती तुम्ही बघून राहिले. ज्या राष्ट्राचं नेतृत्व चांगल्या लोकांकडे असतं ते राष्ट्र प्रगती करतं. हे जिजाऊ 350 वर्षाच्या अगोदर ओळखतात. आणि सेम विचार जेव्हा सुभेदार रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सांगतात, कारण रामजी आंबेडकर बाबासाहेब माहिती कोणामुळे घडले? त्यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकरांमुळे. फार त्यांच्याकडे, त्यांच्या त्यागाकडे आमचं दुर्लक्ष होतं. कारण आम्हाला कोणी सांगत नाही. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना एखाद्या पुस्तकाची गरज आहे, पूर्ण बाजारपेठेत ते फिरतात आणि बाबासाहेबांना पुस्तक अवेलेबल करतात. बाबासाहेब मॅट्रिकला आहेत. परळच्या मुंबईच्या चाळीमध्ये 10x10 खोली आहे. बाबासाहेबांचं नुकतं लग्न झालं. बाबासाहेब, रमाई, त्यांचे भावंड, त्यांचे वडील, आत्या आणि त्या ठिकाणी काही बकऱ्या. 10x10 खोलीमध्ये कसं त्यांनी ते अभ्यास केला असेल, कसं सोसलं असेल. आणि कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. पण आम्हाला महापुरुषांचे त्याग स्मरण नाहीत. कारण आम्ही सुद्धा आमचीच गाडी, आमचीच माडी आणि आमच्याच बायकोची गोलगोल साडी याच्यामध्ये आम्ही मग्न झालो. बाल्यान बालीन आमची 10x10 खोली आम्ही मग्न झालो. 1 BHK, 4 BHK, डुप्लेक्स, व्हिला याच्या पलीकडे आम्ही कधी निघत नाही. एअर कंडिशन मध्ये आम्ही जगणारे माणसं. पण आमच्या महापुरुषांनी किती संघर्ष केलाय, किती संघर्ष केलाय. अरे रामजी आंबेडकरांकडे पैसे नाही आहेत, पण भिवा म्हणतो, बाबा मला ते पुस्तक पाहिजे, मला इंग्रजी शिकायची आहे, मला संस्कृतवर प्रभुत्व मिळवायचं आहे. त्यावेळी रामजी बाबा बघतात त्यांच्या खिशात पैसे नाहीत, तर त्यांच्या मुलीकडे जातात, त्या मुलीचे दागिने आणतात, ते दागिने गहाण ठेवतात आणि भिवाच्या हातामध्ये पुस्तक ठेवतात. हा रामजी आंबेडकरांचा त्याग आजच्या पालकांनी समजून घेतला पाहिजे. कारण आम्हाला जर आमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवायचे असतील तर आम्हाला स्वतः सुभेदार रामजी आंबेडकर होता आलं पाहिजे. तर आमच्या घरात बाबासाहेब तयार होतील, तर आमच्या घरात शिवाजीराजे तयार होतील. जर आम्ही शहाजीराजे झालो तर. पण दुर्दैवानं असं आहे, बापच बिडी पेटवते पोराच्या देखत. पोराले म्हणते हे बिडी घे आणि जाय पेटून आण. पोरग बी बिडी पकडते आणि जाते गॅसच्या ओट्याजवळ, चुलीजवळ.
ते पेटवते आणि असा बापाजवळ घेऊन जाते जसा की ऑलिम्पिकची ज्योत चालवली आहे. आणि शाळेत पोरग फार सांगते, मला बाप इतका कलाकार आहे, कानातून धूर काढतो, नाकातून धूर काढतो, मागून धूर काढतो, कुठून कुठून धूर काढतो म्हणते. काय पोरं घडतील, काय आमचे शिवाजीराजे, संभाजीराजे, बाबासाहेब घडतील. म्हणून मी नेहमी सांगतो की ज्या घरातले आई वडील जसे असतात तसे त्यांचे मुलं असतात. आणि हे तंतोतंत सायकोलॉजी रामजी बाबा आंबेडकरांना, सुभेदार रामजी आंबेडकरांना माहिती होती. म्हणून लहानपणीच त्यांनी बाबासाहेबांना कबीरांचे दोहे शिकवले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास केलेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, गीतेचा अभ्यास आहे, सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास बाबासाहेबांना त्यावेळी केलाय. का? कारण तू धर्मपंडित झाला पाहिजे हे ड्रीम त्यांनी बघितलेलं आहे. एक दिवस काय झालं माहितीये का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतायत, त्यांचा मॅट्रिकचा पेपर आहे, पण त्यांच्या घरी जेवणासाठी 2च पोळ्या उरलेल्या आहेत. तेव्हा बाबासाहेब रामजी आंबेडकरांना म्हणतात की बाबा जेवून घ्या. त्यावेळी रामजी आंबेडकर म्हणतात, भिवा तुझं जेवण झालं की मी जेवतो. बाबासाहेब त्या पोळ्या खाऊन घेतात. दुसऱ्या दिवशी सुद्धा 2च पोळ्या असतात, बाबासाहेब ते खाऊन घेतात. पण तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या लक्षात येतं की ह्या पोळ्या खाल्ल्यावर स्वयंपाक तर परत घरात होत नाही, मग माझे बाबा जेवण करतात काय. बघा, आपल्या मुलासाठी उपाशी राहतात. रस्त्यावर जेव्हा बाबासाहेब दिव्याच्या खाली अभ्यास करतात, त्याच्या बाजूला रामजी आंबेडकर फिरतात. आपल्या मुलासाठी किती मोठा त्याग आहे. बाबासाहेबाला एक दिवस म्हणतात, भिवा अरे तू इतकं मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं की इथली गुलामी हजारो वर्षाची तू तटा तोडावी. बाबासाहेब सांगतात, मी जे घडलो ना, जे इंग्रजीवर माझं प्रभुत्व आहे ना, जे संस्कृतवर आहे ना, ते माझ्या वडिलांमुळे आहे. कारण लहानपणी त्यांनी तुकोबांच्या शब्दात, आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे माझे अभंग नाहीत, हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. मी जे बोलणार आहे ना, मी नेहमी सांगतो, माझं व्याख्यान कसं असते माहिती आहे काय, चौफुल्ली सारखं व्याख्यान आहे. समजा तुम्ही चौफुल्लीवर उभे राहिले, तुम्हाला चारी दिशेकडे जाण्यासाठी वाहन आहेत. माझ्या व्याख्यानात सुद्धा 5-5 मिनिटाला तुकोबांचे अभंग येतील, ग्रामगीतेतल्या ओव्या येतील, फुले येतील, शाहू येतील, शिवाजीराजे राजे येतील. हे सांगणं काळाची गरज आहे. तुकाराम महाराज सुद्धा सांगणे काळाची गरज आहे. कारण आम्हाला तुकाराम महाराज समजले असते ना आमच्या महिलांना, तर तो नाशिकच्या बाबाच्या आमच्या बाया नांदी लागल्या नसत्या. आम्हाला तुकाराम महाराज समजून घेतले पाहिजे. काय आहेत तुकाराम महाराज? अरे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंग लावून या राख, डोळे झाकून करती पाप. कोणाचा अभंग आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अरे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावून या वैराग्याची कळा, भोगी विषयाची सोळा. तुका म्हणे सांगो किती, अरे जळो अशांची संगती, अशांच्या सावली सुद्धा उभं राहू नका. हे सांगणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. पण दुर्दैवानं आम्हाला तुकाराम महाराज कधीच समजून घेता आले नाहीत. जर तुकाराम महाराज समजले असते तर त्या नाशिकच्या भोंदू बाबा या महाराष्ट्रात कधी उभेच राहिले नसते. म्हणून महिलांना विनंती आहे, हा कार्यक्रम युट्यूबवर लाईव्ह चालू आहे. या ठिकाणी संख्या कमी आहे, पण हा कार्यक्रम जे लोक ऐकत असतील त्या महिलांना माझी हात जोडून विनंती आहे. वामनदादा कर्डक म्हणतात, माणसं कमी आहेत त्याला महत्व नाही आहे. चळवळीचे 5 जरी माणसं असले तरी ही चळवळ सशक्त होऊ शकते. बुद्धाच्या काळात सुरुवातीला फक्त 5च भिक्खू होते. वामनदादाच्या शब्दात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. अरे वाणीत भीम आहे, अरे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे न्यारेच चोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, हे 5 लोक जरी मिळाले तरी शिंदे सर आमची चळवळ यशस्वी आहे. कारण माहितीये, समाजात आणि चळवळीत 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात. एक असते टेम्पररी कार्यकर्ता आणि एक असते परमनंट कार्यकर्ता. टेम्पररी सज्जन कोण आहे सांगू? भीम जयंती असली की अशी नीळ लावते, असं स्टेटस ठेवते बाबासाहेबाचं 3-4 दिवस की पहा लागत नाही. सकाळी उठला की जय भीम, कडक जय भीम, भडक जय भीम. या गल्लीतून गेला, त्या गल्लीतून गेला, झेंडा लावला घरावर निळा, विरोध नाही आहे. पण असं 3-4 दिवस काऊन करतं? 12 महिने वागणं असा. हे टेम्पररी सज्जन आणि परमनंट सज्जन समजून घ्या. समजा गावामध्ये एखादा भागवत सप्ताह आहे, इथं टिक्का लावते दरावतीचा, इथं टक्का लावते, डोंबळ्या पुरं अंग घेणं सारून सगळं. तुकोराम महाराजचा सांगू,
तुकाराम महाराजांना सांगितलं, याची देई घडे देवाचे दर्शन. म्हणजे देव म्हणजे कोण हो? तुकोबांच्या शब्दात सांगतो देव, गाडगे बाबांच्या शब्दात सांगतो, आणि तुकडोजी महाराजच्या शब्दात सांगतो देव हा मूर्तीत नाही, देव हा तीर्थात नाही, देव हा भक्तीत नाही, तर देव तो माणसात आहे. मानवता है धर्म मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, अन दुविधा को हटाना वर्म मेरा, और एक जात बनाना कर्म मेरा. हे ज्याला समजलं त्याला देव समजला, त्याला महापुरुष समजले, त्यांना फुले शाहू आंबेडकर, गाडगे बाबा आणि शिवाजी राजे समजले. म्हणून टेम्पररी सज्जन आणि परमनंट सज्जन. परमनंट सज्जन कोण आहे मग बरिंगे सर? अरे परमनंट सज्जन तो आहे, जयंती असो की नसो तो सिगरेट कधी ओढणार नाही. नाही तर जय छावा भाऊच्या तोंडात मावा, कसा होशील भावा? समजत नाही. नाहीतर लोकांच्या त्या अंगात ते दारू पेल्याशिवाय ते म्हणते आमची कंबरच हलत नाही म्हणे डान्ससाठी. फार अवस्था बिकट आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचशील सांगितलं ना. बाबासाहेब सांगतात, बाबासाहेब म्हणतात मला कोणते कार्यकर्ते पाहिजेत? तुमच्याकडे ज्ञान असेल तर महत्व नाही, पण तुमच्याकडे शील असलं पाहिजे. ज्याच्याकडे शील आहे त्याला ज्ञानाची किंमत आहे, ज्याच्याकडे चरित्र आहे तोच हे राष्ट्र उभं करू शकतो. विवेकानंद म्हणतात मला तुमच्या राष्ट्रातल्या तरुणाच्या होठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या राष्ट्राचं भविष्य सांगतो. पण आमच्या पोरांच्या ओठांवर कशाचं गीत आहे? आता कशाचं गीत आहे? शिंदे सर आणि ही सगळी समिती, आदरणीय आमचे रामभाऊ झेंडेजी अध्यक्ष या समितीचे, हे गौतमी पाटीलचा बी कार्यक्रम ठेवू शकले असते इथं, पण नाही. काऊन? हे लहान लहान पोरं जे आहेत या युट्यूबच्या माध्यमातून जे तरुण पोरांपर्यंत हा जो विचार जाणार आहे यांच्यातूनच घडणार आहेत. उद्या जर यांना चांगले विचार दिले, महापुरुषांचे विचार सांगितले, तर IAS IPS कलेक्टर सायंटिस्ट आमदार खासदार मंत्री या पोरांमधून होणार आहे. पण जर यांचे पावलं चुकले तर शिरूर शहराची नगरपंचायत मातीत घालणारी मग याच्यातच बसलेले आहेत. तुमचं काय मत आहे मला माहित नाही. म्हणून चांगले विचार देणं समाजाला काळाची गरज आहे आणि हे प्रचारकाचं काम आहे. पण दुर्दैवानं प्रचारक सुद्धा हे सांगत नाहीत, कारण प्रचारक सुद्धा घाबरलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतं आपलं दुकान चालावं, आपले फक्त चळवळ चालावी, आपला पक्ष चालावा. कोणी बाबासाहेब यथार्थपणे मांडत नाहीत. कोणी आम्हाला तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगत नाहीत. शिवाजी राजे कोणा जाती धर्माचे नाहीत. शिवाजी राजे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. पण महाराजांच्या काळामध्ये कोण आहेत? महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळे आहेत. शिवाजी राजांच्या सैन्यात अनेक महार मावळे आहेत, धनगर मावळे आहेत. 18 पकड जातीचे मावळे शिवाजी राजांच्या स्वराज्यात आहेत. पण राजांनी बघा ना अष्टप्रधान मंडळ केलं, पण कोण्या भोसलेला महाराजांनी अष्टप्रधान मंडळ मध्ये घेतलं का? नाही. आमची एखादी शिक्षण संस्था असू द्या ना शिरूरला, मावस भाऊ अध्यक्ष, माम भाऊ उपाध्यक्ष, मावस बहीण सचिव चिवचिव, मावस भाऊ भाड खाऊ सारे एकात भरतात. म्हणजे समजत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बघा ना, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वंशजांना वारसांना प्रॉपर्टी दिली का? नाही. अरे काय नावं शोधले हो माय बाबासाहेबांना. 1920 ला बाबासाहेबांना वाटत होतं की आमचा आवाज दाबला जातोय, आमचा आवाजाला कोणी विचारपीठ देत नाही. कसं मत मांडावं? कोणावर अन्याय झाला तर बाबासाहेबाकडे यायचे, बाबासाहेबाकडे दुःख व्यक्त करायचे. पण बाबासाहेबांना वाटायचं हे मांडावं कुठं? कारण ज्या वृत्तपत्राला मी बातमी पाठवतो ते छापत नाही. मग बाबासाहेब काय करतात? 1920 ला शाहू राजांच्या मदतीनं मूक नायक नावाचं पहिलं वृत्तपत्र काढतात आणि मूक नायकच्या माध्यमातून तुमच्या माझ्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. नाव किती सुंदर आहे, मूक नायक. नाही कोणी मुकियांचा जाणं, तुकोबांचा अभंग लिहितात मूक नायक मध्ये. बघा तुकाराम महाराजचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं किती मोठं नातं आहे. कोण म्हणते महापुरुष अलग अलग आहेत? महापुरुषांना तुम्ही आम्ही अलग केलेला आहे. महापुरुष सगळे एका विचाराचे होते, सर्वास वाव येथे कुण उच्च नीच नाही. अरे माणूस किस दावी किती गोड ही प्रणाली. हे गोड प्रणाली समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीचे नाव बघा काय आहेत. पुढचं वृत्तपत्र बाबासाहेब काढतात, बहिष्कृत भारत, अनटचेबल इंडिया. आम्हाला बाहेर केलेला आहे, बहिष्कृत केलेला आहे. त्याला आवाज फोडण्यासाठी बहिष्कृत भारत काढतात, जनता काढतात. हे बाबासाहेबांचे नातं आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजांनी आपल्या फक्त पोरांसाठी सगळं हे जोडलं नाही. सगळ्यांचं वाव येथे कुण उच्च नीच नाही. सगळ्यांचा विचार करणारे बाबासाहेब होते. म्हणून तो बाबासाहेब आंबेडकरांचा
आणि छत्रपती शिवाजीराजांचा शिवराय ते भीमराय हा विचार तरुण पिढीनं समजून घेतला पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेबांचं काय नातं आहे. शिवाजीराजे ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी धर्मव्यवस्थेनं शिवाजी राजांना शूद्र आहे म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केलाय. याचा विचार कोण केला माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी चॅप्टर लिहिलेला आहे स्पेशल या विषयावर. बाबासाहेब जेव्हा 1927 ला मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी गेले त्यावेळी बाबासाहेब कुठे गेले माहिती आहे? रायगड किल्ल्यावर गेले आहेत. रमाईपर्यंत वार्ता पोहोचली आहे की बाबासाहेब रायगडावर गेले, काय बाबासाहेबांवर हल्ला होईल की काय, अशी वार्ता मुंबईपर्यंत पोहोचली. बाबासाहेब 2 दिवस रायगडावर आहेत. शिवाजी राजांचं दर्शन घेतलं, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मी म्हणतो शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचा बदला घेणारा कोणता खरा मावळा असेल तर त्या मावळ्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सुद्धा आमच्या बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला कळणं ही काळाची गरज आहे. तर आम्हाला शाहू महाराज, फुले आणि बाबासाहेब आणि शिवाजी राजे यांचं नातं कळेल. पण दुर्दैवानं असे प्रबोधनकार बोलत नाहीत. प्रबोधनकार आपलंच सांगतात. फार कंडिशन खराब आहे. समाजाला जो आजार आहे त्या आजारावर बोलत नाहीत, दुसरंच बसतात सांगत. एका ठिकाणी असं झालं, अशाच एका बुवाचं कीर्तन चालू होतं. अशी सुरुवातीला बसलेली गर्दी होती. 1000-2000 लोक बसलेले आहेत. सुरुवातीला 5 मिनिटं झाले. बघा मी काय सांगतोय. कबीर म्हणतात, तारतम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. प्रबोधन करणाऱ्याला कळलं पाहिजे समाजाला कोणता आजार आहे, त्याच्यावर काय औषध दिलं पाहिजे. सुरुवातीला हजारो लोक आहेत, 10 मिनिटानंतर 500 लोक राहतात, पुढच्या 10 मिनिटाला 200 राहतात, शेवटी 10 राहतात, शेवटी एकटाच राहते एक अर्धा घंट्यानंतर. तो बुवा म्हणते, काय म्हणते, सुरुवातीला कीर्तन चालू झालं तर हजारो लोक होते, पुढच्या 5 मिनिटाला 500 राहिले, नंतर 10 राहिले, शेवटी तू एकटा राहिला कसा. त्यावेळी तो म्हणते, बुवा महाराज मी तर लय चलाक आहे, हुशार आहे, मी तर अनेक बुवाच्या हातावर रंगबिरंगी तुरी देणार आहो म्हणे, पण माझी अशी फसली म्हणे, कीर्तनाला ज्या सतरंजीवर तुम्ही उभे आहे म्हणे ती सतरंजी माझी आहे म्हणे महाराज, म्हणून थांबलो आहे म्हणे महाराज. तरी म्हणे महाराज मी हुशार आहे, मला असं वाटलं की तुम्ही गजर घेतला की तुम्ही उडी मारता, मला वाटलं तुम्ही उडी मारली की मी ते सतरंजी ओढणार आहे, पण आज तुम्ही उडी बी नाही मारली ना म्हणे महाराज, एवढी बेतली म्हणे मावर. म्हणून प्रबोधनकारांनी काय सांगावं काय सांगू नये. समाजाला आजार काय तुम्ही सांगता काय. अरे त्याचं डोळ्या दुखून राहा, डोळा दुखत आहे आणि तुम्ही त्याला निवराले दाताच्या डॉक्टरकडे, त्याचा डोळा बसणार काय. समाजाला आजार कोणता झालेला आहे, बुवाबाजीचा आजार झालेला आहे, अंधश्रद्धेचा आजार झालेला आहे, जातीभेदाचा आजार झालेला आहे, आणि तुम्ही काय सांगू राहिले तेले. तुम्ही सांगता क्या हो गया, आणि मग आमची आई उभी राहते, बाबाजी बहुत दुखी हूं, पिछले 3 साल से लड़की की शादी नहीं हो रही है, क्या किया जाए. मग बाबा म्हणते तुम्हारी लड़की कौन से कलर की साड़ी पहनती है. मग आमची बाई म्हणते की हरे रंग की पहनती है बाबाजी. बाबाजी म्हणते कल से लाल कलर की साड़ी पहनना चालू करो, तुम्हारी लड़की की शादी हो जाएगी. असा बाबा एक टीव्ही दिसत होता, त्याचं दुकान बंद पडला. आता ओळखा आपले महापुरुष, ओळखा नकली माणसं ओळखा, कारण अनेक संतांना पाहून नकली काचही निघाले. सगळे चकाकणाऱ्या गोष्टी सोनं नसतात. आणि म्हणून मला म्हणा वाटतं गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार समजून घेतला पाहिजे, तर आम्हाला हे सगळं ओळखू येईल. एक जण मला म्हणे आमचा बुवा शिरूरला नाही येत म्हणे, आमचा बुवा डायरेक्ट फक्त टीव्हीतच दिसते, जा टीव्हीत दिसते, जा टीव्हीत दिसते, आणि मग जेलात दिसते काही दिवसानं. आहे ना, अनेकांची कंडिशन आहे, अनेक महाराज लोक अंदर आहेत. आमचं असं म्हणणं आहे संत ओळखा. तुम्हाला संत ओळखायचे असतील तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजने एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे ग्रामगीता. त्या ग्रामगीतेत 2 अध्याय आहेत. अध्याय नंबर 37 संत स्वरूप आणि अध्याय नंबर 38 संत चमत्कार. त्याच्यात ते लिहितात, संत नवे जादूगार करावया चमत्कार. अरे हा तो चालत आहे व्यवहार पोट भऱ्यांचा. ते तुकडोजी महाराज समजून घ्या. तुमच्या या पुणे साईडला राष्ट्रसंत एवढे माहिती नाहीत, पण आमच्या विदर्भामध्ये तुम्ही आले तर गावोगावी हा राष्ट्रसंताचा विचार तुम्हाला दिसेल. बघा ना, अनेकांनी पुस्तकं लिहिले, कोणी पुस्तक आपल्या प्रियसीला अर्पण केलं, कोणी आपल्या बायकोला, आईला, वडिलांना, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या देशातल्या शेतकऱ्यांना अर्पण केली. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या निमित्तानं आम्हाला समजून घेता आलं पाहिजे, तर आम्ही या कर्मकांडातून बाहेर येऊ शकतो, तर आमच्या महिलांना हा विचार समजू शकतो. आणि म्हणून महिलांना माझी विनंती आहे की अंगात देव्या गिव्या आणणं बंद करा. आता तुमचं तरी बाबासाहेबांनी 1956 पासून हे कनेक्शन तोडलंय, पण अनेक आमच्या समाजातल्या बाया अनेक घुमतात,
जा बायाच्या अंगात देव्या येतात, जा देव्या येतात. मी त्या महिलांना म्हणतो की IAS IPS आमदार खासदार एखाद्या महिला मंत्री बाईच्या अंगात देव येत नाही बापा. तुझ्या अंगात कसा काय देव येते? तू तर 8-8 दिवस आंघोळही करत नाही, शॅम्पूही लावत नाहीस. हे केस झाले कसे उवा पडल्या तरी तर अंगात देव येते कसा? आणि देव येत असेल अंगात तर आम्हाला कसे तुकडोजी महाराज तुकाराम महाराज कळले, आम्हाला कसे संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की दुरितांचे तिमिर जावो, सगळ्यांचं तिमिर जावो, म्हणजे जे लोक वाईट आहेत त्यांची सुद्धा दुष्टबुद्धी नष्ट व्हावी, हा विचार देणारे आमचे संत होते. म्हणून बाबासाहेबांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा अभंग आपल्या वृत्तपत्राच्या ठळक ठिकाणी लावलेले आहेत. हे सुद्धा आमच्या बहुजन समाजाला समजलं पाहिजे. आणि यासाठी खरं वास्तविक प्रबोधन आहे. शाहू महाराजांचं काय नातं आहे बाबासाहेबांसोबत? शाहूराजे जेव्हा 1920ला बाबासाहेब विदेशातून आले ना, तेव्हा शाहूराजांना माहिती पडलं की विदेशातून कोणीतरी मुलगा उच्च शिक्षण घेऊन आलाय, त्याला आपण भेटलं पाहिजे. शाहूराजे आपल्या नौकराला पाठवतात, पण मुंबईमध्ये बाबासाहेबांचा काही पत्ता लागत नाही. तो परतीला कोल्हापूरला जातो आणि तो महाराज मला पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी शाहूराजे स्वतः PS सोबत मोटारीनं त्या कोल्हापूरून मुंबईला येतात, परळच्या चाळीत जातात आणि तिथं निरोप बाबासाहेबांपर्यंत पोचते की कोल्हापूरचे नरेश शाहू महाराज तुमच्या भेटीला आले आहेत. बाबासाहेब स्वतः त्या चाळीतून खाली येतात, समोर बघतात तर छत्रपती शाहू महाराज. बाबासाहेब गलबलून जातात. बाबासाहेब शाहूराजांना म्हणतात, अहो महाराज, एक साधा निरोप या भीमरावला पाठवला असता तर हा भीमराव तुमच्या भेटीला कोल्हापूरला आला असता, तुम्ही कशाला आले? त्यावेळी शाहूराजे म्हणतात, अहो भीमराव, मी तर फक्त परंपरेचा राजा आहे. अहो भीमराव, तुम्ही तर खास ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे राजे आहात. हे शाहूराजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. हे समजून सांगितलं पाहिजे आमच्या लोकांना. शाहूराजे बाबासाहेबांना मानगाव परिषद होते वर्ष 1920. त्या परिषदमध्ये शाहूराजे सांगतात जमलेल्या समुदायाला की तुम्ही तुमचा नेता शोधून काढला आहे आणि हा नेता असा आहे भीमराव आंबेडकर की ज्यावेळी काही वर्ष लोटतील त्यावेळी भारताचा अग्रगण्य नेता ठरणार आहे. शाहूराजांची ती भविष्यवाणी म्हणा किंवा शाहूराजांचं ते प्रेडिक्शन म्हणा की त्यांचा तो अभ्यास म्हणा, ते खरं ठरलं जेव्हा बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केलं. म्हणून बाबासाहेबांचं आणि शाहूराजांचं, गाडगे बाबाचं, छत्रपती शिवाजी राजांचं हे नातं आमच्या महिला मंडळी भगिनींनी आणि मित्रांनी समजून घेतलं पाहिजे. फार बिकट अवस्था आहे की महापुरुषांना जातीपर्यंत मर्यादित करण्याचा कार्यक्रम आहे. आम्ही दररोज सांगतो हा विषय की महापुरुष कधी समजतील आम्हाला? भाषण ऐकून नाही. मी माझा 1 तासाच्या भाषणानं तुम्हाला हे समजणार नाही. मग कशानं समजणार? याचं उत्तर बाबासाहेब देतात. बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे 2 रुपये आहेत, काय करायचं? पहिल्या रुपयाचं भाकरी घ्यायची, कारण भाकरी घेतली तर तुम्हाला जिवंत राहता येते. पण दुसऱ्या रुपयाचं काय करायचं? पुस्तक घ्यायचं, कारण पुस्तक घेतलं तर जिवंत राहून जीवन जगावं कसं हे पुस्तक शिकवणार आहे. कोणाचा विचार आहे? आमचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. पुस्तकं घ्या. बाबासाहेब स्वतः म्हणतात, रीडिंग इज अ स्ट्रॉंग वेपन ऑफ रिव्होल्युशन. वाचन हे क्रांतीचं सर्वात मोठं हत्यार आहे. बाबासाहेब लंडनवरून निघाले बोटीने, भारताकडे मुंबईकडे प्रयाण आहे, 64 तासाचा प्रवास आहे. 8000 पानं वाचतात बाबासाहेब. किती? 8000 पानं. आम्ही तरी बाबासाहेबांची पुस्तकं वाचतो का? किती जणांकडे बाबासाहेबांचं वेटिंग फॉर विजा नावाचं पुस्तक आहे? हातवर करा. किती जणांकडे बाबासाहेब माझी आत्मकथा आहे, हुवेर दी शुद्राज आहे? किती जणांकडे बाबासाहेबांचं थॉट्स ऑन पाकिस्तान आहे, संविधान आहे? नाही, कारण आम्ही वाचत नाही. कारण जे लोक पुस्तक वाचतात त्यांचं मस्तक मजबूत बनतं. जे मस्तक मजबूत बनतं ते कोणाचं हस्तक होत नाही आणि ते कोणाच्या पायावर नतमस्तक सुद्धा होत नाही. म्हणून वाचन केलं पाहिजे. गाडगे बाबा सांगतात, 1 वेळा ताट विका पण आपल्या लेकरेले शिकवा, त्यांना पुस्तकं द्या, कारण वाचाल तर वाचाल, नाहीतर भंगारमध्ये फेकाल. हे सांगणारे आमचे विदर्भातले सत्यपाल महाराज. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की पुस्तकं वाचा. पुस्तकानंच क्रांती घडणार आहे. बाबासाहेबांचं इतकं प्रेम पुस्तकावर, इतकं प्रेम की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर ज्यावेळी नालंदा विद्यापीठाच्या जागेवर गेले त्यावेळी बाबासाहेबांचे डोळे गलबलून आले. त्यांचा PA बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू. बाबासाहेब म्हणतात, मला विचार आला, आता जर नालंदा विद्यापीठाचे पुस्तकं असते तर मी पुस्तकं वाचू शकलो असतो. बघा पुस्तकावर किती बाबासाहेबांनी प्रेम केलाय. नानकचंद रत्तू सांगतात,
रात्रीचे 8 वाजले होते. बाबासाहेबांचं जेवण मी त्यांच्या खोलीमध्ये नेलं आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब जेवण आहे. बाबासाहेबांनी इशारा केला आणि मी घरी परत गेलो. रात्रीचा 8 वाजताचा वेळ आहे. नानकचंद्र रत्तू सकाळी परत 6 वाजता येतात आणि बघतात तर काय, ते ताट बाजूला तसंच आहे आणि बाबासाहेबाची समाधी त्या पुस्तकात आणि वाचनात लागलेली आहे. याला पुस्तकाचं वेळ म्हणतात. हे नानकचंद्र रत्तू त्यांच्या पुस्तकात आठवणीमध्ये लिहून ठेवतात. ते नानकचंद्र रत्तूंचं सुद्धा पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे, तर आम्हाला बाबासाहेब कळतील. किती मोठं वाचनावर प्रेम केलं बाबासाहेबांनी. ओहो, कोणी शहाजहाननं आपल्या बायकोच्या खातीर ताजमहल बांधला, पण जगात एकमात्र महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी पुस्तकांसाठी मुंबईला राजगृह नावाचा बंगला बांधला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आमच्या तरुण पोरांनी घेतला पाहिजे. पण आम्ही तर 3 पानांनी वाचू शकत दादा, कारण इंस्टाग्रामची सवय झाली आहे. जे जे इंस्टाग्रामले रील मध्ये नांदी आले, गावागावात रील स्टार तयार झाले. सोशल मीडियाला विरोध नाही, सोशल मीडिया काळाची गरज आहे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. आमच्या अकोल्यामध्ये एक 12-13 वर्षाचा पोरगा सारखा मला इंस्टाग्रामवर दिसायचा. मला असं वाटलं याची तक्रार याच्या आई वडिलाकडे करावी. मी गेलो तक्रार करायसाठी, त्याला घेऊन गेलो मी की चल तुझ्या आई वडिलांना सांगतो की इंस्टाग्रामचा खूपच अतिरेक करतोय. तर दिसलं काय, घरामध्ये त्याचे आई वडीलच रीलवर नाचून राहिले. ते मग प्रश्न पडला, आता तक्रार कोणाकडे करा. म्हटलं आजोबा आजीकडे जावं. दुसऱ्या मजल्यावर गेलो की आजोबा आणि आजी झिंगाट परशान आरची झाले होते. तेच म्हटलं प्रॉब्लेम मीटर मध्ये नाही आहे, प्रॉब्लेम डीपी मध्ये आहे, इलेक्ट्रिकचे आहे. लय कंडिशन खराब आहे. आम्हाला वाटते आमचे मुलं पुढे जावे, त्यांनी अभ्यास करावा, पण आमच्या हातातला तो मोबाईल सुटला पाहिजे. मोबाईल काळाची गरज आहे, पण विज्ञान का युग आ गया, घर घर टीवी मोबाइल आने लगी, सिनेमा और मोबाइल देख के लड़की लड़कियां नाचने गाने लगी. पण महापुरुषांचा विचार नाचून समजून घेता येणार नाही, तर त्यांचे पुस्तकं वाचले पाहिजेत. हा जिजाऊंनी सुद्धा आणि रामजी बाबा आंबेडकरांनी सुद्धा दोन्ही मुलांना घडवताना हा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवलाय. जिजाऊंनी बघा ना शिवाजी राजांना काय सांगितलं. जिजाऊंनी सांगितलं, शिवाजी राजे सिद्धार्थ गौतम बुद्धापासून तर महावीर जैनांपर्यंत, ते सम्राट अशोक ते चंद्रगुप्त मौर्यांपर्यंत सगळ्याचा इतिहास जिजाऊंनी शिवाजी राजांना शिकवलाय आणि त्यांना प्रेरित केलाय की स्वतःच्या पायावर उभे राहा. पुण्याला राजमहाल बांधला. महाराजांचं वय असेल 12 वर्षाचं. 12 वर्षाचं शिवाजी राजे घोड्यावर बसले, घोड्याला टाच मारली, घोडा धावला आणि घोडा धावता धावता घोड्याचा पाय एका दगडाला लागला आणि 12 वर्षाचे शिवाजी राजे घोड्यावरून खाली कोसळले. खाली कोसळल्यावर शिवाजी राजांच्या पायाला गुडघ्याला जखम झाली, जखमेतून रक्त आलं. हे बघितलं लहान महालाच्या खिडकीतून जिजाऊंनी. बाजूला काही मावडे आहेत, मावडे धावले शिवाजी राजांना उचलणार, तशा त्या लाल महालातून खिडकीतून आवाज आला, मावड्यांनो शिवबाला हात लावता कामा नये. 5-10 मिनिटं झाले, शिवाजी राजे आपल्या पायावर उभे राहिले, मासाहेबांकडे गेले, डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि म्हणते झाले, आऊसाहेब आम्हाला तुमचा राग आला. आऊसाहेब म्हणतात, कशाचा आला राग शिवबा? तेव्हा शिवाजी राजे म्हणतात, आऊसाहेब आम्ही पडलो, जखम झाली, मावडे आम्हाला उठवायला येणार होते, तेव्हा तुम्ही उठवू दिलं नाही, याचा राग नाही आला आऊसाहेब. आऊसाहेब राग याचा आला की तुम्ही आमच्या आई आहात, आम्ही पडलो, जखम झाली, तुम्ही आम्हाला उठवायला का आले नाही, याचा आम्हाला राग आला. बघा जिजाऊंचं काय उत्तर आहे. जिजाऊ सांगतात, शिवबा लक्षात ठेवा, जो माणूस आपल्याच्यानं गलतीनं खाली पडला आणि उठण्यासाठी जो दुसऱ्यांचा आधार शोधतो, असा माणूस जीवनात उभा राहू शकत नाही. म्हणून शिवबा आधी स्वतःच्या पायावर उभे राहणं शिका. हे कोण सांगितलं? जिजाऊंनी सांगितलं. रामजी आंबेडकरांनी, सुभेदार रामजी आंबेडकरांनी बाबासाहेबांना हाच विचार दिलाय. रामजी आंबेडकर म्हणतात बाबासाहेबांना की भिवा तुला जर, कारण बाबासाहेब काय व्हायचे, शाळेत जायचे साताऱ्याच्या स्कूलमध्ये. बाबासाहेबांना गणित यायचं बरं, फळ्यावर मास्तरांनी सोडवलेलं हातवर करायचे, पण बाबासाहेब त्या फळ्यापर्यंत जातीलच तसे मुलं ओरडायचे की आमचे डबे बाजूला ठेवलेले आहेत. बाबासाहेबांना परत यायचं होतं, परत यावं लागत होतं. त्या भिवाचं मन तुटत होतं, तहान लागत होती. जेवणानंतर बाबासाहेब त्या पानवट्यावर जायचे, पण तिथं सुद्धा शिपायाच्या मध्यस्थीनं बाबासाहेबांना पाणी द्यायचे. बाबासाहेबांचे केस कोणी कापत नव्हतं, कारण जात आडवी येत होती. हे सगळे चटके त्या बाल भिवाच्या मनाला लागत होते आणि घरी आल्यावर ते रामजी आंबेडकरांना, बाबाला म्हणायचे की बाबा हे असं काय, हे माझ्यासोबत असं का होतं, मला तर गणित येत होतं, मला तर सगळं कळत होतं, पण मला का डावललं. त्यावेळी रामजी बाबा सांगायचे, म्हणून म्हणतो भिवा, शिक, अभ्यास कर. अरे स्वतःच्या पायावर अशी उंची गाठ की
की विद्वत्तेचे लोक सुद्धा तुझ्यावर संशोधन करतील. आणि ते बाबासाहेबांनी तंत केलं. कारण माणसं घडतात कशानं माहिती आहे? सन्मानानं नाही घडत, माणसं घडतात अपमानानं. ज्यावेळी तुमचा कोणी अपमान करतो ना, तेव्हा तुम्हाला काळजात ठेच लागली पाहिजे की आज माझा बाप, त्याची बनेन फाटकी आहे, त्याच्या पायातली चप्पल फाटकी आहे, पण एक दिवस ही परिस्थिती मी बदलणार आहे. हे सगळे अपमानाचे चटके ज्योतिराव फुल्यांना लागले. पुण्याला ब्राह्मण मित्राच्या वरातीत ज्योतिराव फुल्यांना विचारलं, का रे माडी आहेस आणि सवर्णाच्या लग्नाच्या वरातीचे मागून फिरतं बाजूला हो? शब्द लागले हो, काळजापर्यंत गेले चर्र करत. ज्योतिरावचं वय किती आहे? 21 वर्ष. 21 वर्षाच्या तरुणाला ते शब्द असे लागले की रात्रभर विचार करतात ज्योतिराव की असं काय होतं माझ्याकडे? शेती आहे, पैसा आहे, घर आहे, जमीन आहे, जुमला आहे. अरे हडपसरला तर 40 एकरावर ज्योतिरावांची फक्त गुलाबाची शेती आहे. इतकं आहे. फुलांचा व्यवसाय आहे, बाबाला प्रतिष्ठा आहे, पण कशाच्या बळावर? फक्त जातीच्या बळावर. माझा अपमान झाला, मग इथली व्यवस्था बदलली पाहिजे. माणसं अपमानानं उभे राहतात. सन्मान केला, कौतुक केलं तर प्रेरणा मिळतं, पण अपमानातून सुद्धा माणसं राखीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतात. हा तुमचा आमच्या महापुरुषांचा इतिहास आहे. हे तरुण पोरांना कळलं पाहिजे. आता 10वीत जरी मार्क कमी पडले की पोरं आत्महत्या करतात. ह्या वृत्तपत्रात आम्ही बातम्या वाचतो. कधीतरी त्यांना शाहूराजे सांगा, कधीतरी त्यांना बाबासाहेब आंबेडकर सांगा. अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तक हातात आलं. बाबासाहेब पुस्तक असं वाचायचे की आता हे परत पुस्तक भेटणार की नाही माहिती नाही, कारण लायब्ररीतून आलेलं पुस्तक आहे, रामजी बाबांना परत करायचं आहे. म्हणून बाबासाहेब जेव्हाही अभ्यास करायचे पान नंबर सहित, पॅरेग्राफ सहित सांगायचे. एक प्रसंग आहे, लंडनच्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा अभ्यास चालू आहे. रात्रीचे 2:30 वाजले आहेत. महाराष्ट्रातला एक त्यांचा उच्चवर्णीय मित्र बाबासाहेबांच्या जवळ गेला आणि म्हणता झाला, भीमराव अहो रात्रीचे 2:30 वाजले, अजूनही अभ्यास चालू आहे, काय उत्तर आहे बाबासाहेबांचं? बाबासाहेब सांगतात, मित्रा मी ज्या व्यवस्थेतून आलो आहे, मी ज्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतोय, तो हजारो वर्षापासून गुलामगिरीत झोपलेला आहे, अज्ञानात पिचलेला आहे, तो अनेक अन्याय अत्याचाराचा सामना करून खचलेला आहे. जर मी झोपलो तर त्यांना उठवणार कोण? आणि राहिला विषय झोपायचा तर माझ्याकडे वेळ नाही, आणि राहिला विषय खायचा तर माझ्याकडे पैसे नाहीत. बाबासाहेब लायब्ररीमध्ये पहिला जाणारा विद्यार्थी, सुरुवातीला दिवस उगवल्याबरोबर बाबासाहेब, आणि लायब्ररी बंद करायच्या वेळी शेवटचा विद्यार्थी बाबासाहेबांच्या खिशात पैसे नाहीत, पण बाबासाहेब पाव खाऊन सुद्धा अभ्यास करतात. रमाबाई आंबेडकरांचं, रमाईंचं पत्र बाबासाहेबांच्या जवळ गेलं लंडनला, आणि वाचतात. रमाई पत्रात लिहितात, साहेब रमाचा साष्टांग नमस्कार. साहेब मला काही सांगायचं आहे, तुम्ही काळजी करू नका, पण एक राहून माझ्या मनात विचार आला की ते सांगणं तुम्हाला आवश्यक आहे. तुमचा आणि माझा आवडता पुत्र गंगाधराची तब्येत फार सिरियस आहे, त्याची तब्येत चिंताजनक आहे. साहेब माझ्याकडे पैसे नाही आहेत त्याचा उपचार करण्यासाठी. साहेब तुमच्याकडे काही पैसे असतील तर तुम्ही मनी ऑर्डर लवकर पाठवा, जेणेकरून मी गंगाधरच्या तब्येतची उपचार करू शकेल. बाबासाहेबांनी पत्र वाचलं आणि बाबासाहेबाचे डोळे गलबलून आले, कारण बाबासाहेबाकडे एका टाइमचेच पैसे खाण्याचे होते, बाबासाहेबांकडे पैसे नाहीत. बाबासाहेब त्या पत्रात लिहितात, प्रिय रामू. रमाईकडे पत्र मिळते, रमाई पत्र उघडतात, पत्रात लिहितात, प्रिय रामू, मला गंगाधरच्या तब्येतीविषयी माहिती पडलं, अतिशय काळीज पिळवटून निघालं, दुःख झालं, पण रामू मी काय सांगू, मी एकच वेळ जेवण करतोय, कसा तरी पोट भरतोय, अभ्यास करतोय. रामू माझ्याकडे पैसे मनी ऑर्डर करा पाठवण्यासाठी नाही आहे ग रामू. पुढे बाबासाहेब म्हणतात, मन कठोर करतात आणि लिहितात, रामू एक सांगू तुला, काळजावर दगड ठेवतो आणि सांगतो, पैशाअभावी जर गंगाधर गेला तर जाऊ दे, माझ्याकडे पैसे नाही आहेत तुला पाठवायला. तुझा साहेब, हे बाबासाहेबांनी दिवस काढलेले आहेत. एक नाही दादा, 1, 2, 3, 4 राजरत्न, इंदू, गंगाधर, 4 पोलं रमाईच्या मांडीवर गेल्या, चळवळीसाठी कुर्बान केल्यात. कोणासाठी? तुमच्या आमच्या पिढ्या पुढे शिकाव्या. किती मोठा संघर्ष आहे, किती मोठा त्याग आहे. या त्यागाची आम्ही उतराई होणार की नाही आम्हाला कळलं पाहिजे, कारण ते म्हणतात, माझा जे कार करण्यापेक्षा मी जे कार्य आरंभलं आहे यासाठी जीवाची बाजी लावा. हे बाबासाहेब आम्हाला समजले पाहिजे. नानकचंद रत्तू लिहितात, ज्यावेळी बाबासाहेब, जुलै महिना 1956 साल आहे, बाबासाहेब निराश बसले आहेत, आणि बाबासाहेब नानकचंदाला म्हणतात, डोळ्यात अश्रू येतात. नानकचंद रत्तू बाबासाहेबाला म्हणतात, बाबासाहेब काय झालं, तुम्ही आज फार दुःखी दिसत आहात.
त्यावेळी नानकचंद्र तुला बाबासाहेब म्हणतात, नानका तुला काय सांगू, मी इतक्या जीवनात हाल अपेष्ट्या कष्ट सहन केले आणि हा तो संगर आहे, हा जो काफिला आहे मी इथपर्यंत ओळख आणलाय. पण नानका आता भीती वाटते रे, की मी जे मुलं शिकवले, ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला, ते लोक सुद्धा चळवळीमध्ये मला साथ देत नाही आहेत. मला त्यांच्याकडे एकही माझ्यासारखा भीमराव उभा दिसत नाही आहे की तो चळवळ पुढे नेणार आहे. नानका जाण त्या लोकांना सांग, मी किती भोगलाय, किती त्याग केलाय, माझ्या काळजाला सुद्धा खरे पडतात. नानका त्या लोकांना सांग की इथपर्यंत मी काफिला आणला आहे, हा पुढे नेता येत नसेल तर निदान हा वापस तरी नेऊ नका. हे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. मित्रांनो, आम्हाला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या काळजातला आवाज या तरुण पिढीला या युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी ऐकत असतील त्यांना माझं आव्हान आहे, तो बाबासाहेबांचा आवाज तुमच्या काळजापर्यंत पोहोचू द्या, तो फुल्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू द्या, तो सावित्रीबाई फुलेंचा आवाज पोहोचू द्या. पण सावित्रीबाई फुलेंवरही फारसं कोणी शिंदे सर बोलत नाही. सावित्रीबाई फुले म्हणजे काय? आम्हाला काय वाटतं, ज्योतिराव फुले म्हणजे एक समाज सुधारक होते. अरे ज्योतिराव फुले म्हणजे पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे फाउंडर आहेत. ती कंपनी म्हणजे कोण? कात्रजचा घाट बांधणारी कंपनी आहे. ज्योतिराव फुलेंची सत्यशोधक चळवळीची. ज्योतिराव फुले ती 40 एकरावर फुलं शेती आहे गुलाबाची. ज्योतिराव फुले सोन्याचे व्यापारी आहेत. ज्योतिराव फुलेनं त्यावेळी शेअर मार्केट स्टॉकवर अभंग लिहिलेले आहेत, रचना केल्या आहेत. हे ज्योतिराव फुले आम्हाला माहिती नाही. तुमच्या शिरूरचं एक नाव सांगतो बघा. मुंबईला एक इमारत आहे BMCची, महानगरपालिकेची. प्रत्येक मराठी चित्रपटात तुम्हाला ती महानगरपालिकेची इमारत दाखवल्या जाते. बातम्या बघितल्या की ती इमारत दिसते. ती इमारत माहिती आहे कोणी बांधली? ती इमारत बांधलेली आहे, त्यांचं नाव आहे व्यंकू बाळोजी कालेवाड. आणि हे कुठचे आहेत माहिती आहे? तुमच्या शिरूर घोड नदीचे आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे होते. ज्योतिराव फुलेंच्या संपर्कात गेले आणि त्यांनी पार्टनरशिप करून ती इमारत बांधली आहे. ते रत्न तुमच्या शिरूर नगरीचं आहे, हे सुद्धा आमच्या बहुजन समाजाला कळलं पाहिजे. महापुरुषांचा किती मोठा हा इतिहास आहे, किती मोठं त्यांचं योगदान आहे. और प्लेगची साथ आली, साल आहे 1895ला. रमाईच्या कानावर आलं की मुंडव्यामध्ये पांडुरंग गायकवाड नावाचा 11 वर्षाचा महार समाजातल्या पोराला प्लेगची लागण झाली आहे. तापानं लेकरू फनफनत आहे, त्याच्या काखेमध्ये गाठ आली आहे. सावित्रीबाईच्या कानावर वार्ता येते, तसं पत्र लिहितात. आपला मुलगा डॉक्टर यशवंत ते दक्षिण आफ्रिकेत आहेत, त्याला बोलवून घेतात, इकडे ये, तुझी भारतात जास्त गरज आहे. पुण्यामध्ये ते येतात. सावित्रीबाई फुले त्या मुलाला भेटीला जातात. सगळे समजावतात, माई जाऊ नका, प्लेग हा संसर्गजन्य आजार आहे, त्याच्यावर औषध नाही आहे, लागण झाली तर थेट मृत्यू सुद्धा पत्करायला सावित्रीबाई घाबरत नाहीत. त्या मुंडव्याला जातात. त्या 11 वर्षाच्या पांडुरंग गायकवाडला पकडतात, त्याला आपल्या पाठीवर घेतात चादरमध्ये आणि त्या मुंडव्यापासून तर पुण्याच्या ससाने नगर पर्यंत 8 किलोमीटर ती माऊली त्याला पाठीवर घेऊन पायी चालतात. ह्या सावित्रीबाई फुले आम्हाला कळाल्या. पुढे काय झालं? सावित्रीबाई फुलेंना प्लेगची लागण झाली आणि 1897ला त्यांचं कार्य संपलं. त्यांनी देह सोडला. शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा महापुरुषांनी ही लढाई लढली आहे. जीवाचा विचार केला नाही, प्राणाचा विचार केला नाही, संपत्तीचा विचार केला नाही. तुमच्या आमच्यासाठी अगरबत्तीसारखी झटले, पण जगाला सुगंध दिला. ज्याप्रमाणे चंदनाचं झाड आपली दवंडी करत नाही की सुगंध माझ्याकडे आहे, या चंदनाचं झाड त्याची दवंडी पिटत नाही, चंदनाच्या झाडाचा सुगंध आपोआप दरवळत असतो. मित्रांनो, महापुरुषांचं सुद्धा तसंच असतं. ते चंदनासारखे झिजतात, अगरबत्तीसारखे झटतात, आम्हाला सुगंध देतात. त्यांच्या सुगंधातून आम्हाला सुद्धा आमचं जीवन सुगंधित करता आलं पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चळवळीसाठी काही वेळ दिला आला पाहिजे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाचा अभंग आहे. नाशिवंत देह आहे. मी या सभेला जर कॉमन प्रश्न विचारला की दादा, मामा, आई, तुमच्या जन्माची तारीख किती आहे, तुम्ही पटापट हातवर कराल, ही माझी जन्माची तारीख किती आहे. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला की तुमच्या मरणाची तारीख किती आहे, तुमचा हातवर येणार का? कारण त्याची गॅरंटी नाही. नाशिवंत देह चालणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. शेवटी सावधान शब्द सांगितलेला आहे. मी आईच्या गर्भातून बाहेर पडलो शिरूरमध्ये, पण माझी प्रेत यात्रा निघेपर्यंत मी या शिरूरमध्ये महापुरुषांचा विचार कसा जगू, ते जगणं या फुले शाहू आंबेडकर शाहूराजे ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्या गुरु शिष्यांनी आम्हाला समजलं. म्हणून आमचं ते कर्तव्य आहे. पैशानं फार मोठा माणूस श्रीमंत होत नाही,
तुम्ही पैशानं माणसं जोडू शकत नाही, तुम्ही विचारानं माणसे जोडता. म्हणून या संयुक्त समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हे विचारानं जोडलेलं रोपटं आहे. कैक वर्षापासून आपलं काम चालू आहे. त्यांच्यासाठी परत एकदा आपण टाळ्यांचा गजर निश्चित केला पाहिजे. काय गरज आहे बरं यांना हा सगळा ज्योत पेटवण्याची? त्यांना काय, त्यांचे घरदारं आहेत, सगळं आहे, गाड्या आहे, 4 व्हीलर आहे, पण हा लोकांपर्यंत विचार गेला पाहिजे. बुद्धाच्या शब्दात सांगतो, चरके भिक्कवे चारिका, तुकाराम महाराजच्या शब्दात, लोकांची या चाल चाले, लोकांची या बोल बोले, लोकांना जाऊन सांगा. पण दुर्दैवानं आम्हाला असं म्हणा वाटतं की आम्हाला थोडी नोकरी लागली की आमचे लोक इतके पॉवरमध्ये जातात की जसं की शिरूरमध्ये आता मला कोण काय समजते, 3-4 प्लॉट घेतले लेआउटमध्ये की असं छाती काढून चालते तो 36ची की जसा आता मी काय जिंकलाय, काही कळत नाही. ज्योतिराव फुले खुशालतेचं आयुष्य जगू शकले असते, पण नाही, तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर उचलले, शेण, दगड, धोंडे, शिव्या त्या जोडप्यानं सहन केल्या आणि त्यांच्यामुळे आमच्या पोरी शिकल्या. म्हणून या देशातली पहिली महिला राष्ट्रपती झाली ती माझ्या सावित्रीमाई फुलेंमुळे. म्हणून महिलांनी सावित्रीमाई, रमाई, भीमाई, जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर समजून घेतल्या पाहिजे. मी शिंदे सर नेहमी माझ्या व्याख्यानात बोलतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, पानातिपाताय रमणे शिक्कामदं समाधियामि, चरके भिक्कवे चारिका, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली. मी असं बोललो की आमचे लोक आपसात चर्चा करतात, हे बियाणं आपल्यातलं आहे की दुसऱ्यातलं आहे. समजा मी दुसऱ्यातलं बियाणं, तुम्हाला काय माझ्यासोबत लग्न करावं लागतं? जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. मग हे संत कबीर किती कळले हो आम्हाला, किती कळले? अरे रात्रभर 2 तास व्याख्यान झालं. कायच्या विषयावर झालं? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अन भेदा भेद भ्रम अभंगळ. कोणाचा अभंग आहे? तुकोबाचा अभंग आहे. 2 घंटे व्याख्यान झालं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अन भेदा भेद भ्रम अमंगळ. रात्रभर समजा मा मुक्काम झालं शिरूर मध्ये. सकाळी उठलो, एक जण आला, मला म्हणते घरी नाश्ता करायला चलता का? त्याला भगवा टिळाय, माळ आहे तुळशीची, मला माहिती आहे तो वारकरी आहे, आणि मी त्याला विचारतो की तुझी जात कोणती आहे? चुकलं की नाही माझं? 2 तास तुम्ही व्याख्यान केलं ना रात्री, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद भ्रम अमंगळ. तुम्हाला दिसते ना, समजा एखादी महिला आहे, तिचं लग्न झालेलं आहे, कुंकू आहे, गळ्यात तिचं मंगळसूत्र आहे, तुम्ही तिला विचारता, बाई बाई तुझं लग्न झालं आहे काय? अरे तुला दिसून राहिलं ना तिचं लग्न झालंय. समजा बाईनं पायातली चप्पल काढली आणि तुझ्या कानाखाली मारली की खावा, शिरूच्या बेपटे बापटे निघून जा, लाच सोडायला येतं. असे अनेक जण आहेत, जातीच्या आधारावर तुम्हाला जज करतात. आणि म्हणून तुम्हाला माझं म्हणणं आहे की शिवाजी राजांचा विचार जाती पलीकडचा आहे, धर्माच्या पलीकडचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार आता विश्वात्मके देवे, जगाला क्रांती आणि शांतीचा संदेश देणारे. बुद्ध काय बुद्धच होते का जातीपासून? अजून कळतच नाही. अरे हजारो बुद्ध होऊन गेले या देशामध्ये. बुद्ध म्हणजे कोण? बुद्ध ही अवस्था आहे. 2 प्रकारचा विषय आहे, व्यवस्था आणि अवस्था. व्यवस्था कोणती आहे? बिछायत केलेली आहे, स्टेज आहे, माईक आहे, कॅमेरा आहे, ही काय आहे? व्यवस्था आहे. पण अवस्था काय आहे? आपल्या मनाची काय अवस्था आहे? विकार आहेत, व्यसन आहेत. हे सगळं करून आम्ही बाबासाहेबांचा जय जयकार नाही करू शकत. जर बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर तुकाराम महाराजच्या शब्दात, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे जेव्हा आपण त्यांचं अनुकरण करतो. महापुरुषांची जयंती स्पष्ट सांगतो कशासाठी असते, जय जयकार करण्यासाठी नाही. त्यांनी जे जीवनात केलं, जयाची मूर्ती उपासावी, तयाची चरित्र कथा वाचावी आणि पुढे आपणही कामे करीत जावी. आपणची तैसी मूर्ती उपासना. अध्याय क्रमांक 26, ग्रंथ आहे ग्रामगीता, रचित आहे तुकडोजी महाराज. बघा महापुरुषांचा काय उद्देश आहे. जयंती फक्त जय जयकार करण्यासाठी नाही, डीजे करण्यासाठी नाही. शिवाजी राजाची जयंती निघते, जा पोरं नाचतात, वाईट वाटते. महाराज जर असते ना तर तलवार काढली असती, तिथंच खोपसला असता. अरे त्याचा उद्देश काय? शिवाजी राजांनी काय सांगितलं? शिवाजी राजांनी बोलवलं, या सगळे या, ही सगळी अन्यायाची व्यवस्था आपण मोडून काढू. म्हणून अनेक वर्षाचं पारतंत्र माझ्या शिवाजी राजांनी फक्त 35 वर्षात दूर केलंय. महाराजांचं वय 50 वर्षाचं, महाराजांचं आयुष्य 1630 ते 1680. पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीत शिवाजी राजांनी कैक वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. कारण शिवाजी राजांना आपल्या जीवनाचं तत्वज्ञान कळलं होतं. या जीवनाचा उद्देश कळला पाहिजे. इथे जमलेले आहे ना फक्त 2 टाइम जेवण करण्यासाठी, झोप्यासाठी
आणि घरं बांधण्यासाठी आम्ही फक्त जन्माला नाही आलो बरं शिंदे सर, आपल्या जीवनाचा उद्देश आहे. तुमच्यामध्ये असेल कोणी लेखक असेल, बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, कोणीतरी गायक असेल, समाजासाठी पे बॅक टू सोसायटी हा विचार फुले शाहू आंबेडकरांचा कळला पाहिजे. बुद्धांनी तर वयाच्या 29व्या वर्षी राजवैभवाला लाथ मारली आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती घराच्या बाहेर पडले आणि तुम्हाला शांतीचा मार्ग दिला. कशासाठी दिला? वयाच्या 29व्या वर्षी माझे गाडगे बाबा सुद्धा विदर्भातून अख्ख्या महाराष्ट्रात गेले आणि गाडगे बाबांनी लोकांना सांगितलं. तो विचार गाडगे बाबांचा त्याग सुद्धा आम्हाला कळला पाहिजे. कारण जो अपने लिए जीता है वो जीना नहीं है और जो राष्ट्र के लिए मरता है वो मरना नहीं है. आमच्या आयुष्यात सुद्धा शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबांच्या शब्दात सांगतो, तुम्हाला आम्हाला सुद्धा मृत्यू आहे आणि ज्यावेळी आपला मृत्यू उभा राहतो आपल्या समोर, बाबासाहेब लिहितात नानकचंद रत्तूला की नानका, अरे मला तर काही पुस्तकं लिहायचे होते रे, पण ज्यावेळी मी संविधान निर्मिती केली ना तेव्हा माझ्या पायावर सूज आली आहे. बाबासाहेबांना अनेक आजार जडले शेवटी. का? कारण संविधान निर्मितीचं काम बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने एकट्याने सगळं पेललंय. बाबासाहेब म्हणतात इतके सगळे कष्ट सहन केले, पण 1949ला संसदेमध्ये उभे राहतात आणि संविधान सभेतलं शेवटचं भाषण करतात. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा शब्द लक्षात घ्या. बाबासाहेब म्हणतात संविधान किती चांगलं असलं पण राज्यकर्ते जर अंमलबजावणी करणारे लायक नसले तर किती सुंदर संविधान काही कामाचं उपयोगी ठरत नाही. म्हणून बांधवांनो, राजकारणात सुद्धा भक्ती फोफाडली आहे. आम्हाला भक्त व्हायचं की अनुयायी व्हायचं याचा विचार करता आला पाहिजे. भक्त कोण आहे? भक्त हा विचार करत नाही की ज्याचं मी अनुकरण करतो तो त्याची चिकित्सा करत नाही, त्याचा विवेक शून्य झालेला असतो. कारण भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है और बिना आचरण चरित्र पाए सारी भक्ति खोका है. हे आम्हाला कळत नाही. पण अनुयायी विचार करतो की ज्यांचं मी आचरण अनुकरण करत आहे त्या व्यक्तीची आचरण कसं आहे, ती व्यक्ती कोण्या दिशेला नेत आहे. म्हणून महापुरुषांचं नेतृत्व, मी खरं सांगतो शिंदे सर, तुम्ही कोण्या जाती धर्म पक्षाच्या मला माहिती नाही, पण मी सांगू या बहुजन समाजाचे 2च फक्त आमचे नेते आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आमचे खरे उद्धार करते, खरे नेते आहेत. म्हणून तुम्हाला माझं म्हणणं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं ना आणि 340 कलम दिलं नसतं ना तर ओबीसींना आरक्षण नसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले ओबीसींचा विचार केलाय. बाबासाहेब आंबेडकरांनी मग SC ST चा विचार केलाय. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर श्रीकांत बरिंगेला या विचारपीठावर उभं राहून बोलण्याचा अधिकार नसता. हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत आणि म्हणून त्या बाबासाहेबांचा विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत गेला पाहिजे. तुम्ही पुस्तकं वाचा, महापुरुषांच्या जीवनाने जो विचार दिलेला आहे त्याच्याप्रमाणे आचरण करा, तरच महापुरुषांची जयंती खऱ्या अर्थानं साध्य होऊ शकते. मी नेहमी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा विचार जर आम्हाला पेरायचा असेल तर आम्हाला स्वतःमध्ये पहिले परिवर्तन घडावं लागेल. तर आमच्या वाणीमध्ये तेज येईल, तर आमच्या चेहऱ्यावर तेज येईल, तर आमच्या चरित्रात तेज येईल, तरच आम्ही समाजावर प्रभाव निर्माण करू शकू, तरच महापुरुषांचा विचार पुढे नेऊ शकू. शेवटी एकच सांगतो की शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले टिकते नहीं मेरे बाबा साहब और छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में. असा न विकलेला समाज, असा मानवतेचा विचार पेरणारा समाज तुम्हाला आमच्यात तयार करावा लागेल. तर येणाऱ्या पिढ्यांचे मन, मस्तक, मेंदक आणि मनगट मेंदू मजबूत होऊ शकते. यासाठी वाचन करा, महापुरुषांचा हा अभ्यास करा. एवढे बोलून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय ज्योती. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बरिंगे सर. आज या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी श्रीकांत बरिंगे सर अकोला येथून आपल्या येथे उपस्थित राहिले. त्याबद्दल संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे मी त्यांचे आभार मानतो. आजचा विषय शिवराय ते भीमराय हा मर्यादित न ठेवता बुद्धांपासून तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज ते बाबासाहेब आंबेडकर इतकंच नव्हे तर अण्णाभाऊ साठेंपर्यंत महापुरुष एकमेकांमध्ये कसे गुरु शिष्य परंपरा पाळत आले हे सरांनी आज आपल्या सर्वांना उलगडून सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.
तसेच येथे जमलेले सर्व भीम अनुयायी आणि वैचारिक वारसदार यांचे संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.